प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच सुंदर दाखवलेला आहे. इकडे प्रियाने खरं तर शांताची डेड बॉडी अर्जुनच्या गाडीमध्ये ठेवलेली असते. पण इकडे आता सायलीला प्रियाच्या विरोधात खूप मोठा असा पुरावा सापडलेला आहे. शांताच्या मृत्यूला अर्जुन नाही तर प्रिया जबाबदार आहे आणि शांताचा खून जो केला आहे, तिला जे मारलं आहे ते दुसरं तिसरं कोणी नाही, प्रियाने स्वतः हे सगळं केलेलं आहे. आणि सायलीने आता हे पुराव्यासकट सगळ्यांसमोर सिद्ध केलेलं आहे. प्रिया ज्या वेळेला अर्जुनच्या गाडीमध्ये आता शांताची डेड बॉडी ठेवत असते आणि हे सगळं काही आता CCTV कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालेलं आहे. आणि एवढंच नाही तर प्रियाच्या रूममध्ये आता इथे अश्विनला सुद्धा खूप मोठा पुरावा सापडलाय. प्रिया ज्या वेळेला शांताचा फोटो तिच्यावरती क्रॉस मार्क करून तिच्या रूममध्ये ठेवते आणि तिने जे जे शस्त्र वापरलंय शांताला मारण्यासाठी ते सुद्धा तिने कपाटामध्येच लपवून ठेवलेलं असतं. आणि हे सगळं आता अश्विनच्या समोर आलेलं आहे. आणि त्यानंतर आता अश्विनने प्रियाला चांगलीच अद्दल घडवलेली आहे. तर इकडे आता अश्विन आणि सायलीच्या हाती प्रियाच्या विरोधात कसे पुरावे सापडले आणि त्यानंतर त्यांनी प्रियाचा कसा बँड वाजवला हे सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. इकडे अर्जुनच्या गाडीमध्ये आता शांताची डेड बॉडी सापडल्यामुळे अर्जुनला तर अटक झालेलीच आहे. पण या सगळ्यात आता जे इन्स्पेक्टर आहेत ते अर्जुनवर प्रचंड खुन्नस काढत असतात. कारण लास्ट टाईम अर्जुनमुळेच त्यांना काही दिवसांसाठी सस्पेंड केलं गेलं होतं आणि त्याच्यामुळे आता ते अर्जुनला ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जास्तीत जास्त कशा प्रकारे अडकवता येईल याचाच विचार चाललेला असतो. तर इकडे आता अर्जुन हताश झाला आहे, कारण त्याला अटक तर झाली आहेच, पण शांताचा खून झाला या गोष्टीचं त्याला खूप वाईट वाटत असतं. कारण जी शांता आपल्याला मदत करणार होती तिचा आज जे काही झालं आहे ते आपल्यामुळे झालेलं आहे. आता त्याच्यामुळे हा दोघांना म्हणजे सायली आणि अर्जुनना दोघांना सुद्धा प्रचंड वाईट वाटत असतं. तिकडे ज्या वेळेला आता सुभेदारांच्या घरामध्ये अर्जुन अटक केल्याची न्यूज कळते तेव्हा सगळ्यांनाच खूप मोठं टेन्शन आलेलं आहे. सगळ्यांना खात्री आहे अर्जुन असं काही करणार नाहीच. पण आता प्रिया मात्र सगळ्यांच्या जखमांवर मीठ चोलत असते. म्हणत असते की अर्जुन असं काही करेल असं वाटलंच नव्हतं. चक्क अर्जुनने खून केला असं कसं करू शकतो तो? आणि ह्या शांताबाई कोण आहेत? ह्या अर्जुनची त्यांच्यासोबत काय दुश्मनी असेल? आता प्रिया हे सगळं काही अर्जुनच्या विरोधात सगळं काही निगेटिव्हच बोलत असते. इकडे आता कल्पना आणि प्रतिमा आहेत, त्या दोघीसुद्धा तिच्यावरती चिडतात आणि म्हणतात की तन्वी बस कर, किती बोलणार आहेस? अर्जुन असं करूच शकत नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे, तरीसुद्धा तू हे कसं काय बोलतेस? आणि आता इथे अश्विनसुद्धा प्रियावरती चिडतो आणि म्हणतो की तन्वी काय बोलतेस तू? दादा असं कधीच करू शकत नाही. या प्रकरणामध्ये दादाला कोणीतरी मुद्दाम फसवण्याचं अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. प्रिया म्हणते की कोण करणार? अर्जुनला ह्या सगळ्यामध्ये अडकवून काय मिळणार आहे? अर्जुन वकील आहे आणि त्याला या सगळ्यामध्ये अडकवून कोणाला काही मिळणार आहे का? अर्जुनने रागात येऊन तर हे सगळं केलं नसेल. आपल्याला माहिती आहे ना अर्जुनला किती राग येतो आणि राग आला की तो रागामध्ये अगदी काही करू शकतो. त्याने रागातच खूनसुद्धा केला असेल का? प्रिया असं म्हटला असं बोलते त्यावेळेला आता अश्विन प्रियावरती चिडतो आणि म्हणतो तन्वी बस कर, दादा कधीच असं करणार नाही. प्रियाच्या अशा वागण्यावर आणि बोलण्यावर प्रतिमाला मात्र संशय येतो की प्रिया ज्यावेळेला असं काहीतरी वागते ना त्यावेळेला तिनेच काहीतरी गोष्टी करून ठेवलेल्या असतात आणि ती असं काहीतरी वागते किंवा असं काहीतरी बोलते. प्रतिमा प्रियाकडे बघतच बसलेली असते. प्रिया इकडे आता तिच्या रूममध्ये येते आणि तिच्या हातामध्ये आता शांताचा फोटो असतो. प्रिया शांताच्या फोटोवरती क्रॉस मार्क करते आणि म्हणते की शांता काय गरज होती का तुला त्या अर्जुन सायलीला सपोर्ट करण्याची, त्यांच्या नादाला लागण्याची? जर तू त्यांच्या वाटेला गेलीसच नसतीस, माझ्या वाटेत आलीच नसतीस तर आज जिवंत असतीस. आता बघ तुझं काय झालं ते. पण जे झालं ते चांगलंच झालं नाही का? आता हा अर्जुन सुभेदार आयुष्यभर जेलमध्ये सडणार आणि ह्या दोन्ही नवरा बायकोंना मी अगदी सहज वेगळं केलं. माझ्या वाटेतील एक नाही तर एकाच वेळेला 3-3 काटे मी बाजूला केलेले आहेत. अर्जुन सुभेदार आता आयुष्यभर जेलमध्ये सडणार आहे. प्रियाने आता हे सगळं केलं खरं, पण प्रियाने एक सगळ्यात मोठी चूक केलेली आहे आणि ती चूक आता तिला खूप महाग पडणार आहे. इकडे सायली आता इकडे अर्जुनला भेटायला आलेली असते. इकडे सगळेच आता इकडे अर्जुनला भेटायला आले आहेत आणि अर्जुनची केस आता इकडे रविराज आणि सायली दोघंसुद्धा लढणार आहेत. रविराज म्हणतात की अर्जुन मला माहिती आहे की हे सगळं तू केलं नाही आहेस, मुद्दाम कोणीतरी तुला या सगळ्यामध्ये अडकवलं आहे. मी आणि सायली आज तुला शब्द देतो की येत्या 8 दिवसाच्या आतमध्ये आम्ही तुला या जेलच्या बाहेर काढू आणि खरा गुन्हेगार जो आहे त्याला शिक्षाही मी मिळवून देणार. आता इथे अर्जुन तन्वीबद्दल काहीतरी बोलणारच असतो, पण तेवढ्यात आठवतं की मी आत्ता रविराज काकासमोर तन्वीबद्दल काहीतरी बोललो तर त्याचा विश्वास बसणार नाही आहे. पण आता अर्जुनला चांगलंच माहीत असतं की हा सगळा काही तन्वीचा प्लॅन आहे. आता अर्जुनला सायलीशी बोलायचं असतं, पण रविराज असल्यामुळे त्याला सायलीशी काही बोलता येत नाही. इकडे सायलीला आता अधिराजचा फोन येतो आणि अधिराजने प्रियाच्या विरोधात जो काही पुरावा गोळा केला आहे तो तिला सायलीला सांगत असतो. आता अधिराजला ही पण गोष्ट कळली ती म्हणजे अर्जुनला अटक झाली आहे. आणि आता अधिराजला हे आठवतं की ज्यावेळेला प्रिया त्याला भेटायला आलेली असते तेव्हा प्रियाच्या हातावरती रक्ताचे काही डाग असतात, ते त्याने पाहिलेले असतात.
आणि ते सुद्धा आता तो सायलीला सांगतो की काल जेव्हा मला प्रिया भेटायला आली ती रात्रीच आली होती आणि तिच्या हातावरती काही रक्ताचे डागसुद्धा होते. मी तिला विचारलं तर ती म्हणाली की तिच्या हाताला कट लागला होता, पण तिच्या हातावर कट कुठेच नव्हता, पण रक्ताचे डाग होते. सायलीला आता पूर्ण खात्री पटली आहे की हे सगळं काही प्रियानेच केलं आहे. म्हणजे हे सगळं काही प्रियाने ठरवून आणि प्लॅनिंगपूर्वक केलेलं आहे. शांताला मारण्याचा तिचा आधीपासूनच प्लॅन होता. म्हणजे याचा अर्थ शांताच्या घरावर जी काही नोटीस लागली होती ती सुद्धा खोटीच होती, ते सुद्धा प्रियानेच केलं होतं. म्हणजे प्रियाला शांतापर्यंत पोचायचं होतं, म्हणून तिने हे सगळं घडून आणलं. आणि प्रिया जर शांताला मारू शकते तर याचा अर्थ ती सदा आणि मैनाला सुद्धा मारू शकते. बरं झालं मी योग्य वेळेला सदा आणि मैनाला चैतन्य भाऊजींच्या रूमवरती शिफ्ट केलं आहे, ते किमान ते दोघं तरी सेफ राहायला हवेत. आणि आता सायली म्हणत असते की जर प्रियाने हे सगळं घडून आणलं, यांच्या गाडीमध्ये डेड बॉडी ठेवली, यांची गाडी तर पार्किंगमध्येच होती. आम्ही रात्री जेव्हा बाहेर गेलो तेव्हा गाडी पार्किंगमध्येच होती आणि प्रिया घरी नव्हती. आई तर म्हणाल्या की प्रिया अश्विन भाऊजींसोबत बाहेर गेली आहे. म्हणजे प्रियाने आपल्याशी खोटं बोलली. अश्विन भाऊजींची नाईट शिफ्ट चालू होती, याचा अर्थ प्रियाने सगळ्यांनाच फसवलं. आणि आता सायली लगेचच इकडे चैतन्याला फोन करते. सायलीला एक गोष्ट आठवते, जर प्रिया रात्री बाहेर गेली याचा अर्थ तिने ती डेड बॉडी रात्रीच यांच्या गाडीमध्ये आणून ठेवली असणार आहे. आणि जर हे सगळं तिने इथेच जर केलं असेल तर सगळं काही CCTV कॅमेऱ्यामध्ये नक्कीच रेकॉर्ड झालं असणार आहे. सायली चैतन्याला फोन करते आणि म्हणते की मला आत्ताच्या आता आमच्या घराच्या बाहेरचे जे CCTV आहे ते CCTV फुटेज हवं आहे. आणि एवढंच नाही, प्रिया जेव्हा घरातून बाहेर पडली त्यानंतर ती कुठे कुठे गेली त्याचं सगळं लोकेशनसुद्धा मला हवं आहे. चैतन्य म्हणतो पण हे सगळं प्रियाने केलं असं म्हणायचं का तुला? सायली म्हणते की मला म्हणायचं नाही आहे, हेच खरं आहे, प्रियानेच हे सगळं केलं आहे. मला अधिराज भाऊजींचा फोन आला होता आणि ते असं म्हणाले की काल जेव्हा प्रिया त्यांना भेटायला गेली तेव्हा तिच्या हातावरती रक्ताचे डाग होते. याचा अर्थ शांताचा खून हा प्रियानेच केला आहे. चैतन्य म्हणतो की ही मुलगी एवढं करू शकते, स्वार्थासाठी पैशांसाठी ती कोणाचा जीव घेऊ शकते. सायली म्हणते की प्रिया आहे ती काहीही करू शकते. तिला चांगलंच ओळखते आणि माझी खात्री आहे की शांताचं खून प्रियानेच केलं आहे. मी सांगितलं ना ते तुम्ही आता सगळं करा. प्रियाचं लोकेशन मला हवं आहे, काल रात्री ती कुठे होती, आणि CCTV फुटेजसुद्धा हवं आहे. चैतन्य म्हणतो की सायली म्हणे टेन्शन घेऊ नकोस, मी आजच्या आज हे सगळं चेक करतो. प्रियाचं लास्ट लोकेशन कुठे होतं, ती रात्री कुठे गेली होती, हे सगळं काही मी शोधून काढतोच. इकडे सायली अर्जुनला भेटायला आलेली असते. अर्जुनला म्हणते की अहो हे सगळं काय होऊन बसलं, आपण काय करायला गेलो होतो. प्रिया तर एक पाऊल आपल्या पुढे निघाली, तिने शांताला मारलं ह्याचा विचारही करू शकत नाही आहे. अर्जुनला सुद्धा ह्या गोष्टीचं वाईट वाटत असतं. अर्जुन म्हणत असतो की आत्ता मी जेलमध्ये आहे, यापेक्षा मला शांता मावशींना आपल्यामुळे जीव गमवावा लागला या गोष्टीचं मला जास्त वाईट वाटतं आहे. आणि हे सगळं त्या प्रियानेच केलं आहे आणि मी तिला सोडणार नाही आहे. सायली म्हणते की हो, मलाही खात्री आहे की हे सगळं प्रियानेच केलं आहे. आणि हो, अधिराज भाऊजींचा फोन आला होता, प्रिया त्यांना काल रात्री भेटायला गेली होती आणि तेव्हा तेही म्हणत होते की प्रियाच्या हातावरती रक्ताचे डाग होते. म्हणजे प्रिया काल जेव्हा बाहेर गेली ती अधिराज भाऊजींना भेटायला जायच्या आधीच तिने शांताला संपवलं होतं आणि त्यानंतर तिने ती डेड बॉडी तुमच्या गाडीमध्ये आणून ठेवली. आपण एवढं कसं काही गाफील राहिलो? अर्जुन म्हणतो की मी त्या प्रियाला सोडणार नाही आहे. सायली म्हणते मी चैतन्य भाऊजींना सांगितलं प्रियाचं काल रात्रीचं लोकेशन कुठे होतं, ती कुठे कुठे गेली होती, आणि CCTV फुटेजसुद्धा चेक करायला सांगितलं आहे. प्रियाने घाई गडबडीमध्ये नक्कीच काहीतरी पुरावा मागे सोडला असेल, फक्त आपल्याला ते CCTV फुटेज मिळायला हवं. इकडे चैतन्य CCTV फुटेज चेक करतो आणि त्याला ते CCTV फुटेज मिळतं. प्रियाने शांताला मारल्यानंतर तिची डेड बॉडी जेव्हा अर्जुनच्या गाडीमध्ये ठेवत असते तेव्हा हे सगळं काही आता कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालेलं असतं आणि हा फुटेज आता चैतन्याच्या हाती लागलेला आहे. प्रिया त्यामध्ये एकटीच नाही तर तिची 2 माणसंसुद्धा त्याच्यामध्ये होती. आता प्रियाच्या विरोधात खूप मोठा असा पुरावा चैतन्य आणि सायलीच्या हाती लागलेला आहे. प्रिया स्वतः शांताची डेड बॉडी ठेवताना त्याच्यामध्ये दिसत आहे. आता इकडे जेव्हा अश्विन त्याच्या रूममध्ये येतो तेव्हा प्रियाने शांताचा फोटो, ज्याच्यावरती तिने क्रॉसमार्क केलेलं असतं आणि सोबत ज्या चाकूने तिने तिच्यावरती हल्ला केलेला असतो ते सुद्धा आता प्रियाने तिच्या रूममध्ये कपाटामध्ये लपून ठेवलेलं असतं. पण या सगळ्यात जेव्हा प्रिया घाई गडबडीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ठेवून देते तेव्हा त्यातला जो फोटो आहे शांताचा क्रॉसमार्क केलेला, तो फोटो आता खाली पडतो आणि तोच फोटो आता इकडे अश्विनच्या हाती लागलेला आहे. अश्विनला खूप मोठा धक्का बसला आहे. ज्या बाईचा खून झाला, ज्यांची डेड बॉडी दादाच्या गाडीमध्ये सापडली, तो फोटो इकडे तन्वीच्या आपल्या रूममध्ये कसा काय आला, काय संबंध आहे, हा फोटो इथे कसा, आणि ह्याच्यावरती असं क्रॉसमार्क का केलेला आहे. आणि त्यामुळे आता अश्विन स्वतःच्या कपाटामध्ये आणखीन काही शोधाशोध करत असताना तो चाकूसुद्धा आता इथे अश्विनच्या हाती लागलेला आहे आणि अश्विनला कळतं की म्हणजे हे सगळं काही तन्वीनेच घडून आणलेलं आहे. तर इकडे सायलीने जे CCTV फुटेज मिळालेलं आहे ज्याच्यामध्ये प्रिया शांताची डेड बॉडी गाडीमध्ये ठेवत असते ते CCTV फुटेज आता सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे आणि
हा जो शांताचा खून आहे तो अर्जुनने नाही तर स्वतः प्रियाने केला आहे आणि ती डेड बॉडी तिने स्वतः अर्जुनच्या गाडीमध्ये ठेवलं आहे हे सायलीने सगळ्यांच्या समोर आणलंच. पण त्यानंतर अश्विनच्या हाती जो काही पुरावा लागला आहे त्याच्यामुळे आता प्रियानेच हे सगळं केलं आता सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. आणि त्यानंतर आता अश्विनने प्रियाचं थोबाड फोडत तिला हात धरून घराच्या बाहेर काढत असतो. पण याआधी सायलीने पोलिसांना फोन केलेला असतो आणि या सगळ्यामागे प्रियाचाच हात आहे हे सायलीने सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे. प्रिया आता सगळ्यांसमोर मिळवणी करत असते की मी हे सगळं नाही केलं, माझा यात सगळ्याशी काहीच संबंध नाही आहे, हे सगळं खोटं आहे. प्रिया आता प्रचंड मिळवणी करत असते पण याच्यावरती आता कोणाचाही विश्वास नाही आहे कारण प्रियाच्या विरोधात तसा पुरावा सापडलेला आहे. आणि अश्विनला सुद्धा आता कळतं की प्रिया मैत्रिणीकडे चालली होती आणि तिने घरात हे सांगितलं की कोणाला कळू देऊ नकोस, म्हणजे हा सगळा प्रियाचा प्लॅन होता. प्रिया मैत्रिणीला भेटायला नाही तर हे सगळं करण्यासाठी बाहेर गेली होती हे सुद्धा आता अश्विनच्या लक्षात आलेलं आहे. आणि आत्तापर्यंत प्रिया जे काही वागत होती ते सगळं खोटं होतं हे सुद्धा अश्विनच्या बरोबर लक्षात आलेलं आहे.